आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाभारताचेच म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचे 18 अध्याय आहे आणि महाभारताचं हे युद्ध चालू होतं ते म्हणजे 18 दिवस. तर या 18 दिवसामध्ये जे युद्धामध्ये असलेले लोक आहेत त्यांना जेवण पुरवण्याचं काम नक्की कोणी केलं हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असतो. तर याचं उत्तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ अगदी 2-3 मिनिटाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला नक्की शिकण्यासारखं काहीतरी भेटणार आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या या चॅनलवरचे वारकरी सांप्रदायिक, धार्मिक आणि आध्यात्मिक रिलेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते. महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णाचे आचार, विचार, तत्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. 26 ऑगस्ट 2024 रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. जन्माष्टमीचा हा उत्सव देशभरात साजरा केला जातो. महाभारताचा काळ लोटून हजारो वर्ष उलटून गेली, तरी त्या काळातील अनेक रहस्ये आजच्या काळातही अचंबित करणारी अशीच आहे. इतकी वर्ष लोटूनही त्याबाबतची जिज्ञासा कमी झालेली दिसत नाही. आजपर्यंत अनेकांनी महाभारतावर अभ्यास केला, अनेक गोष्टींचे बारकाईने संशोधन केले, तरी देखील महाभारत पूर्णपणे असे म्हणता येईल असे नाही. महाभारताचे युद्ध तब्बल 18 दिवस सुरू होते. हजारो पराक्रमी योद्धे यात मारले गेले. अर्जुनाला आपतेष्टावरच शस्त्र उचलणे शक्य होत नव्हते. अशा वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, ज्ञान भगवद्गीता म्हणून ब्रह्मांडाला लाभले. श्रीकृष्णाने कोणतेही शस्त्र न उचलता कूटनीती, राजकारण, मुसद्देगिरी यांच्या जोरावर पांडवांना ह्या युद्धात विजयी बनवले. पांडवांनीही आपला अतुल्य पराक्रम रणांगणावर गाजवला. श्रीकृष्णाने बालपणापासूनच अनेक लीला केल्या होत्या. त्यातील ही लीला ऐकल्यावर आपणही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. महाभारत युद्धभूमीवर श्रीकृष्ण दररोज न चुकता शेंगदाणे खात असे सांगितले जाते. यामागे काय होते ते रहस्य जाणून घेऊया. उडुप्पीच्या राजावर श्रीकृष्णाने दिली मोठी जबाबदारी. पौराणिक कथेनुसार महाभारत युद्धाची घोषणा झाली तेव्हा कौरवांनी अनेक राजांना आपल्या बाजूने वळवून घेण्यास सुरुवात केली. पांडवांनीही अनेकांना त्यांच्या बाजूने लढण्याची विनंती केली. हे युद्ध धर्म आणि अधर्माच्या तत्वामुळे सुरू झाले होते. काही राजांनी कौरवांना साथ दिली तर काही राजांनी आपले सर्व सैन्यबळ पांडवांच्या पाठीशी ठामपणे उभे केले. या सर्व घडामोडीत श्रीकृष्णाची नीती होतीच. महाभारत युद्धात सहभागी न होणारे राज्य म्हणजे उडुप्पी. उडुप्पीचा राजा श्रीकृष्णाकडे आला आणि नम्रतेने म्हणाला की मी धर्म अधर्माच्या युद्धात कोट्यावधी योद्धे, पराक्रमी पुरुष सहभागी होत आहेत. मात्र या युद्धात प्रत्यक्ष सहभागी न होता ह्या युद्धातील वीरांची भोजनाची जबाबदारी घ्यायला मला नक्की आवडेल. त्यामुळे आपली आज्ञा असेल तर मी कार्य अगदी योग्य पद्धतीने पार पाडेल. युद्धात सहभागी असलेल्या सर्वांना पुरेसे भोजन देण्याची मी व्यवस्था करेल. श्रीकृष्णाची कृती आणि उडुप्पीचा राजा झाला नतमस्तक. उडुप्पीच्या राजाचे हे औदार्य पाहून श्रीकृष्णांना अति आनंद झाला. त्यांनी लगेच त्यांना परवानगी दिली. मात्र एक सर्वात मोठा प्रश्न राजासमोर होता, तो म्हणजे नेमक्या किती सैनिकांसाठी दररोज जेवण करायचे, दररोज किती योद्धांना वीरगती प्राप्त होणार आणि किती जणांच्या भोजनाची करावी लागणार सोय याबद्दल कुणालाच माहीत नव्हते. भोजन कमी पडले तर सैनिकांना उपाशी राहावे लागेल आणि प्रमाणापेक्षा अधिक व्यवस्था केली, भोजन उरले तर अन्नपूर्णा देवीचा अपमान होईल. या द्विधा मनस्थितीत राजा होता. श्रीकृष्णांना राजाची अवस्था समजली. त्यांनी त्यातून एक मार्ग सुचवला. त्यांनी एक रहस्य उडुप्पीच्या राजाला सांगितले. श्रीकृष्ण म्हणाले की मी युद्ध सुरू व्हायच्या दररोज उकडलेले शेंगदाणे खाईल. मी जेवढे शेंगदाणे दररोज सकाळी खाईन तेवढ्या सैनिकांना, पराक्रमी योद्धांना वीरगती प्राप्त होईल. या माध्यमातून आपल्याला नेमके किती जणांचे भोजन तयार करायचे आहे त्याची व्यवस्था लावता येईल. हे रहस्य ऐकून उडुप्पीचा राजा श्रीकृष्णासमोर नतमस्तक झाला आणि पुढील कामाला लागला. श्रीकृष्णाची अट आणि हजारो सैनिकांना पुरेसे भोजन. श्रीकृष्णाने सांगितलेले रहस्य ऐकून उडुप्पीचा राजा अचंबित झाला. मात्र हे रहस्य अगदी कुणालाही सांगायचे नाही अशी अट श्रीकृष्णाने राजाला घातली होती. श्रीकृष्णाच्या आदेशाची अवज्ञा उडुप्पीच्या राजाने कधीही केली नाही. महाभारताचे युद्ध सुरू असेपर्यंत दररोज अगदी न चुकता उडुप्पीच्या राजाने
सर्व सैनिकांना योद्धांना पुरेसे भोजन पुरवले. यामुळे सर्वांना योग्य पद्धतीने जेवणही मिळाले आणि अन्नपूर्णा देवीचा अपमानही झाला नाही. उडुपीच्या राजाची चिंताच मिटली. रामकृष्ण हरी.